नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी आता आनंदाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. योजनेचा अर्ज करण्यासाठी आता अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती थेट आता कळालेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपली साईट म्हणजे फक्त मराठी साईट. तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, 2024 या वर्षात महाराष्ट्र सरकारने अनेक विविध योजना सुरू केल्या आहेत. महिलांसाठी देखील अनेक योजना सुरू केल्या गेल्यात. परंतु त्यातील लाडकी बहीण योजना खूपच गाजली. जुलै 2024 पासून या योजनेला सुरुवात झालेली आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना आता या ठिकाणी दर महिन्याला ₹1,500 मिळतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक बहिणींना 6 हप्ते आलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत ₹9,000 त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी उशिरा अर्ज देखील केलेला आहे. काही महिलांनी अर्ज देखील केलेला नाही. आता त्या महिलांना देखील अर्ज करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याची प्रोसेस कधी सुरू होणार आहे याची अनेक जण वाट पाहत आहे. आणि अर्ज करण्याच्या प्रोसेसबद्दल एक नवीन अपडेट आता आपल्या समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ज्या महिलांनी लाडकी बहिणीचा योजनेचा अर्ज केला नाही त्यांच्यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस पुन्हा एकदा सुरू केली जाऊ शकते. पुढील आर्थिक वर्षात महिलांना दर महिना ₹2100 देण्याची घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते. परंतु त्यासाठी महिलांना काही महिने आता त्या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. परंतु आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. याआधी राज्यातील जवळपास 12 लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांचे आधार कार्ड लिंक नव्हते. त्या महिलांना योजनेचे पैसे आले नाहीत. परंतु ज्या महिलांनी उशिरा का होईना परंतु आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक केलेले आहेत, त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण ₹9,000 जमा झालेले नाही किंवा आता 2 दिवसात जमा होतील. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही या योजनेचा अर्ज केला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज भरण्याची ही संधी आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे अर्ज भरून द्यावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद.